नमस्कार, बातमी जनतेचा कर्णधार न्यूज. पुढील बातमी पहा लाईव्ह. गंगाखेड रेल्वे स्टेशनवर 5 जून रोजी शेतकरी व प्लॉटधारकांनी मोठे तीव्र आंदोलन केले. यांच्या शेतकऱ्याचा मोबदला आणि प्लॉटचा मोबदला भेटत नाही तोपर्यंत रेल्वे काम बंद करा, असे शेतकरी संघटनेचे ओमकार पवार, योगेश भट, गोपीनाथ भोसले यांनी सूचना रेल्वे महसूल आणि तहसीलदारला केल्या. पुढील बातमी पाहण्याकरता जनतेचा न्यूज चॅनलच्या सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. जमिनीला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे अमित शहा, मोदी तुपाशी, शेतकरी तुपाशी. अंदर की बात है, अन्याय हमसे जलती है, पुलिस को आगे करती है. अरे अंदर की बात है, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरी सामान घेतलंच पाहिजे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी सामान घेतलंच पाहिजे. शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शेतकरी बाधित प्लॉटधारकांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. रेल्वे प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. गंगाखेड प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. अरे फुकट जमिनी बळकावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. गंगाखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयानं जी या ठिकाणी भूमी अधिग्रहण संपादन करताना जी प्रक्रिया केली ती कम्प्लिटली माफिया प्रॅक्टिस आहे असा आमचा आरोप आहे. लोकांना या ठिकाणी खोटं आश्वासन देण्यात आलं, लोकांना बाजारभावाच्या 5 पट या ठिकाणी मावेजा देण्याचं आश्वासन देण्यात आलं. पण ज्यावेळेस प्रत्यक्षात या ठिकाणी जे प्रत्यक्षात मिळालं त्यावेळेस बाजारभावाचं सुद्धा या ठिकाणी मूल्यांकन मिळालं नाही. भूमी अभिलेखचे कर्मचारी असतील किंवा अनेक विभागाचे संयुक्त मोजणीतील कर्मचारी असतील, यांनी बाधितांकडून भरमसाठ पैसा या ठिकाणी उकळलेला आहे. या ठिकाणी लोकांची ब्लॅकमेलिंग केलेली आहे. या सर्व ब्लॅकमेलिंगचा आणि या पैसे उकळण्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र धिक्कार करतो आणि प्रशासनाच्या या कार्य पद्धतीवर आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो. आमचं या ठिकाणी म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला योग्य मोबदला देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी काम आम्ही करू देणार नाही. इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम. नमस्कार, बातमी जनतेचा कर्णधार न्यूज.